नमस्कार. साताराच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. भर उन्हामध्ये साताऱ्यात धुकं पडल्याचं चित्र दुर्दैवानं पाहायला मिळालं. वास्तविक हे धुकं नसून सातारा नगर परिषदेत संचलित असलेल्या सोनगाव कचरा डेपोला पेट घेतल्यामुळं मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आपल्याला तिथं दिसून आले, ज्यामुळं या राजमहामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना धुक्यातून प्रवास करावा लागल्याचं चित्र दिसून आलं. या घटनेची माहिती मिळताच सातारा नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे आणि संपूर्ण नगर परिषदेची टीम घटनास्थळी दाखल झाली. यानंतर युद्ध पातळीवरती सोनगाव कचरा डेपोला जी आग लागली ते विझवण्याचं शर्थीचे प्रयत्न झाले. अजून काही दिवस ही आग धुपतच राहणार आहे. सोनगाव कचरा डेपो हा नेमका पेटला कशामुळं, तर याचं कारण सध्या तरी असं समजतंय की अजिंक्यतारा आणि खिंडवाडी परिसरामध्ये लागलेला वनवा. सातारा नगर परिषदेच्या सोनगाव येथील असलेल्या कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचे झालेले डोंगर हे आज मोठी डोकेदुखी ठरत आहे. सातारा शहर तसेच परिसरातील मोठ्या प्रमाणावरती संकलित होणारा कचरा त्याची योग्य विल्हेवाट वेळीच लावणं हे महत्वाचं ठरलं आहे. या अनुषंगानं कधी काळी याच सोनगाव कचरा डेपोला पर्यटन क्षेत्र बनवण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनी आज जर या सोनगाव डेपोकडे पाहिलं असता त्यांच्या स्वप्नांचा देखील धूर आज निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वास्तविक स्वरूपात या ठिकाणी मोठी यंत्रणा असताना देखील आगीवर नियंत्रण मिळवणं हे निश्चितच अशक्य बाब आहे. याचं कारण काय, तर त्या ठिकाणी असलेली बजबजपुरी, अव्यवस्थापनपणा, त्याचबरोबर तिथं काम करणारी जी काही मंडळी आहेत त्यांचं होत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष. एकूणच नव्यानं पदभार स्वीकारलेल्या आरोग्य सभापतींकडं याचं मोठं दायित्व आता निश्चितच आहे. एकेकाळी पर्यटन ठिकाण म्हणून कायापालट करण्यात आलेल्या सोनगाव कचरा डेपोला आता पुन्हा एकदा ते गतवैभव प्राप्त करून देण्यात येईल का, असा प्रश्न तमाम सातारकरांकडून विचारला जात आहे. या ठिकाणी असलेल्या कचऱ्याच्या डोंगरांना विझवण्याचं काम नक्कीच झालेलं आहे, मात्र त्यामधून धुपत असलेला हा कचरा आणि त्या माध्यमातून येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सातारकरांना, या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्यांना निश्चितच काही दिवस याचा त्रास सहन करावा लागणार आहे. सध्या या रस्त्यावरती भर उन्हामध्ये धुकं अवतरल्याचं चित्र निश्चितच दिसून आलेलं आहे. सातारा शहरातील अजिंक्यतारा असेल आणि एकूणच खिंडवाडी पर्यंतचा परिसर असेल, यामध्ये उपद्रवी लोकांकडून वनवनवे लावण्याचा प्रकार होत असताना संबंधित वन विभाग आणि संबंधित नगर परिषदेचा किंवा खाजगी आस्थापना, खाजगी इसमांच्या वैयक्तिक प्रॉपर्ट्यामध्ये ही आग लागत असल्यामुळं ही विझवायची कोणी, त्याचं दायित्व घ्यायचं कोणी, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक हा वणवा वेळीच विझवला असता तर हा अनर्थ टाळता आला असता, अशी देखील सातारकरांची भावना आहे. या अनुषंगानं सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा परिसर असेल आणि एकूणच त्या परिक्षेत्रात येणाऱ्या महत्वपूर्ण घटना घडामोडींचा विचार संबंधित उपद्रवी लोकांकडून त्यांच्यावरती कारवाई करून निश्चितच नगर परिषद असेल, त्याचबरोबर वन विभाग असेल आणि एकूण जिल्हा प्रशासन असेल यांनी करणं अत्यंत महत्वाचं झालं आहे. या वनवनव्यामुळं अनेक सरपटणारे प्राणी असतील, कीटक असेल, वनसंपत्तीचं मोठं नुकसान होत आहे. भविष्यात सोनगाव कचरा डेपो सारख्या अत्यंत महत्वपूर्ण ठिकाणी देखील मोठी दुर्घटना घडू शकते. ही टाळायची असेल तर संबंधित प्रशासनानं वनवनव्या संदर्भात देखील तात्काळ उपाययोजना करणं अत्यंत महत्वपूर्ण बनलं आहे.